अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून एका प्रवासी ऑटो रिक्षातून गोवंश मांस जात असताना बोरगाव मंजू पोलिसांनी सापळा रचून सदर वाहनासह 2 जणांना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला। ही कारवाई 26 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास केली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एका प्रवासी ऑटो रिक्षातून गोवंश मांस अवैधरित्या जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ग्राम सचिवालय कार्यालयानजीक नाकाबंदी करून सापळा रचला असताना प्रवासी वाहतूक करणारा ऑटो रिक्षा क्रमांक MH30 BC 0373 प्रवासी ऑटो अकोलाकडे जात होता। सदर ऑटो रिक्षाच्या पोलिसांनी झाडाझडती घेतली असता ऑटो रिक्षात एका पोतडीतून गोवंश मांस 40 किलो 8,000 रुपये, प्रवासी ऑटो रिक्षा किंमत 1,25,000 रुपये असा एकूण ऐवज पोलिसांनी हस्तगत केला। दरम्यान अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोवंश मांस वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षासह पोलिसांनी शेख करीम शेख दुल्हा, बोरगाव मंजू, मोहम्मद कासम, मोहम्मद फारुक, अकोला या दोघांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। ही कारवाई ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलीस कर्मचारी आकाश जंजाळ पोलिसांनी कारवाई केली। पुढील तपास पोलीस करीत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.